आणि यानंतर पुन्हा एकदा पुण्यामध्ये जाऊयात। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बाहेर सध्या गोंधळ वाढलेला आहे, तणावाची परिस्थिती आहे, कारण कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। की या ठिकाणी या प्रशासनाने निषेध केला पाहिजे। याला भीक लागलेली आहे। हे हॉस्पिटल धनंजय केळकरला बीओटी तत्वावर दिलेले आहे आणि हा सचिन व्यवहार इथला मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना तक्रार केली का तुम्ही? 100% आम्ही केलेली आहे तक्रार, ते पण कायदेशीर कारवाई करत आहे। पण निषेध नोंदवणं आमचं कार्यकर्त्यांचं काम आहे। आपण बघितलं तर अशा पद्धतीने इथं हे शिंदे गट अर्थात सत्ताधारी पक्ष आहे, अशा पद्धतीने आक्रमक झाले आणि हे आंदोलन भीक मागून पैसे आणले ते आणि त्यांना दिलेले आहेत। त्यांना पैशाचा इतका हव्यास झालेला आहे की त्यांनी एका मातेचा जीव घेतलेला आहे। त्यांना हे बीओटी तत्वावर मिळालेली जागा आहे, एवढं मोठं डोनेशन मिळून त्यांना हॉस्पिटल उभं करून दिले। अहो, रुग्णालयाचं प्रशासन तुमच्यासाठी बोलण्या इथं आलेलं होतं। जे प्रशासन आलं हे सगळे प्यादे आहेत। सचिन व्यवहारे कुठे आहे, धनंजय केळकर कुठे आहे आणि मंगेशकर फॅमिली कुठे आहे? पण अधिकारी कर्मचारी म्हणजे डॉक्टर्स आले तुमच्याशी बोलायला। व्यवस्थापनाने पैसे मागितले, डॉक्टरांनी पैसे नाही मागितलेले। या ठिकाणी व्यवस्थापनाने कोण यावं असं वाटतं तुम्हाला? सचिन व्यवहारे येऊन दे, धनंजय केळकरने येऊन दे। धनंजय केळकरनी हॉटेल उक्त घेतलेलं आहे ठेकेदार म्हणून आणि त्या मंगेशकरांना पैसे सत्ताधारी पक्षात आहात तुम्ही, सत्ताधारी पक्षात आहात, सत्ताधारी पक्षात तुम्ही अशा पद्धतीने आंदोलन करता? नाही, आमच्या शिंदे साहेबांनी वैद्यकीय मध्ये खूप मोठं काम केलेलं आहे। हा सर्वतोपरी सर्व जे काय आहे हॉस्पिटलची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, हॉस्पिटलची चूक आहे। एवढं मोठं वैद्यकीय मध्ये आम्ही आज काम केलेलं आहे, म्हणूनच आम्ही शिवसेना म्हणून हा जो झालेला निंदनीय प्रकार आहे आज त्याचा आम्ही निषेध करत आहोत आणि भिकेच्या स्वरूपात आम्ही त्यांना पैसे दिलेले आहेत। आपण बघतोय अशा पद्धतीने आता शिंदे गट देखील आक्रमक झालेला आहे आणि आपण हे बघतोय खाली हे चिल्लर फेकून अशा पद्धतीने ते आंदोलन करतायत, खाली चिल्लर फेकून निषेध व्यक्त करतायत या घटनेचं। ज्या पद्धतीने 10 लाख रुपये देऊ शकलं नाही रुग्णाचे नातेवाईक आणि त्यामुळे त्यांना उपचार या ठिकाणी मिळालेले नाहीत आणि याच दरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे, त्या आईचं, त्या मातेचं। आणि आता जर आपण बघितलं तर ठाकरे गट असेल, शिंदे गट असेल, कुठंतरी आक्रमक झालेले आहेत आणि अशा पद्धतीने या संपूर्ण घटनेचं निषेध व्यक्त करतायत। दीनानाथ रुग्णालयाचे काही अधिकारी कर्मचारी या ठिकाणी बोलण्यासाठी आलेले होते, मात्र ज्या पद्धतीने इथं तीव्र आंदोलन सुरू आहे त्यामुळं ते इथून निघून गेलेले आहेत। कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी पोलिसांचा पूर्ण दीनानाथ मंगेशकरच्या बाहेर तैनात करण्यात आलेला आहे। विनंती केली जाते की काही लोकांना सोडलं जाईल, मात्र आता जर आपण बघितलं तर बरेच रुग्ण या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत, मात्र त्याच वेळी शिंदे गट आणि ठाकरे गट हे आक्रमक होताना दिसत आहेत आणि चिल्लर फेक आंदोलन अशा पद्धतीने त्यांनी या ठिकाणी सुरू केलेलं आहे। अगदी आमचे प्रतिनिधी मिकी घई आपल्याला आता ही सगळी अपडेट देत आहेत। सध्याचं दीनानाथ रुग्णालयाच्या बाहेरचं शिवसैनिकांचं हे आंदोलन आपण बघतोय। काही वेळापूर्वी ठाकरे गटाचे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी जमले होते, आक्रमक झाले होते आणि आता सत्ताधारी असणाऱ्या शिंदे गटामधल्या शिंदेच्या शिवसेनेचे हे सगळे कार्यकर्ते आपण पाहतोय। अनेक संस्थांकडनं, अनेक महानगरपालिकांकडनं देश विदेशातनं यांनी अनुदान रुपये रक्कम घेतलेले आहेत। आज चॅरिटेबल ट्रस्टचे हे असताना सुद्धा यांनी अशा प्रकारचं रुग्णांशी वागणूक ही बरोबर नाही, म्हणून आम्ही या ठिकाणी हे महिला कुठंतरी आक्रमक होताना दिसत आहेत। जे बॅरिकेड्स लावलेले आहेत ते ढकलून पुढे जाण्याचा प्रयत्न होतोय। मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून फोन येऊन सुद्धा हॉस्पिटल लक्ष दिलेलं नाहीये, आतमध्ये येण्याचा प्रयत्न होतोय। आपण बघतोय हे शिंदे गटातील हे सगळे शिवसैनिक कुठेतरी आक्रमक झालेले आहेत। काही पदाधिकारी या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी देखील देत आहेत आणि पोलीस त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतायत। दुसरीकडे चिल्लर देखील त्यांच्याकडून फेकली जाते। हे भीक मंग्यांनी धनंजय केळकरला पाठवायचं, सचिन व्यवहारला पाठवतात, ते इथं पैसे गोळा करतात। डॉक्टरला कशा पाठवता? आमचा रेकॉर्ड डॉक्टरांवर आहे का? अधिकारी हॉस्पिटलचे तुमच्याशी बोलण्यासाठी आले होते, मात्र तुम्ही ज्या पद्धतीने आंदोलन करताय ते निघून गेले इथून। हॉस्पिटल ज्यांनी चालवायला घेतलंय तो धनंजय केळकर हा भामटा, त्याला इथं बोलवा। सचिन व्यवहारे हा भामटा जो ऍडमिन आहे, हे लोक इथं पैसे कलेक्ट करतात, लोकांची पळवणूक करतात। या ठिकाणी हॉस्पिटल फुकटमध्ये दिलंय जागा। जर हॉस्पिटल चालत नसेल तर कला केंद्र चालू करा, आम्ही पैसे उधळतो ना। आपण ज्या पद्धतीने तुम्ही आंदोलन करतायत, तुम्ही ज्या पद्धतीने अग्रेसिव्हली आंदोलन करताय, चिल्लर फेकताय, तुम्हाला प्रशासनाशी बोलायचंय, प्रशासकीय अधिकारी इथं आलते ना डॉक्टर? प्रशासनाने पिऊनला पाठवलं, कोणाशी बोलायचं? पिऊनशी बोलायचं? अधिकारी आलते, पिऊन नव्हता। अधिकारी कोण आहे? सचिन व्यवहारे आणि
तर रुग्णालयामधल्या डॉक्टरांशी नाही तर प्रशासनासोबत बोलायचं आहे, यासाठी इथले सगळे आक्रमक होताना दिसतात. या बातमीवरती आपलं लक्ष राहील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.